तर पक्षांतरबंदी कायद्याच्या फेरविचारासाठी स्थापन समितीचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मेरिटवर घेतलेला निर्णय आहे असं मत ज्येष्ठ विधिज्ञ जुगल किशोर गिल्डा यांनी व्यक्त केलंय। शिवसेना पक्षफुटी संदर्भात दिलेल्या निर्णयाचा समितीच्या कामावर कोणताही प्रभाव पडणार नाही असं गिल्डा यांनी म्हटलंय। त्याच्यासोबत बातचीत केली त्यांच्यासोबत आपले प्रतिनिधी तुषार कोहळे। आपल्यासोबत ज्येष्ठ विधिक तज्ञ जुगल किशोर गिल्डा सर आहे। सर, पहिले तर राहुल नार्वेकरांची जी नेमणूक झाली त्याकडे कशा प्रकारे बघता तुम्ही? राहुल नार्वेकरांची नियुक्ती ही कायदेशीर दृष्टीने ही बरोबर आहे, कारण की ते विधानसभेचे अध्यक्ष आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रकरणात ते आता या दृष्टीने निर्णय देत आहेत। ते कायद्याचे अभ्यासक आहेत, परत ते वकील आहेत, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली केलेली आहे। त्याच्यामुळे जरी राजकीय पक्ष काही म्हणत असले तरी कायद्याच्या दृष्टिकोनातनं जे ओम बिर्ला आहेत लोकसभेचे अध्यक्ष, त्यांनी राहुल नार्वेकरांना त्या समितीचं अध्यक्ष नेमणं अयोग्य आहे असं म्हणता येणार नाही। या कायद्याचं जेव्हा आता पुनर्विलोकन होत आहे तर काय अपेक्षित आहे? तुम्हाला काय वाटतं की ज्या प्रकारे महाराष्ट्रात असेल किंवा इतर राज्यात आपल्याला जे प्रकार पाहायला मिळाले, ज्या घटना घडल्या, त्यावरून हा कायदा आणखी मजबूत व्हावा यासाठी काय प्रमुख सुधारणा व्हायला पाहिजे? 2020 मध्ये न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन यांनी मणिपूरच्या केसमध्ये 4 महिन्यात अध्यक्षांनी निर्णय द्यावा असं ठरवलं। आता या बाबतीत न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन यांनी निर्णय देताना असं म्हटलं आहे आपल्या निकालात की विधानसभेचे अध्यक्ष हे कुठल्या ना कुठल्या पक्षाशी असोसिएटेड असतात, कुठल्या पक्षाचे असतात, त्यामुळे ते पक्षपातीपणे निर्णय देण्याचा खूप संभव आहे। त्यामुळे लोकसभेनी आणि राज्यसभेनी हे ठरवावं की एक परमनंट मेकॅनिझम म्हणजे एक निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश निवृत्त यांना ह्या ट्रायब्युनलचे म्हणजे पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करावं आणि त्यांच्याकडेच ही प्रकरणं सोपवण्यात यावी, म्हणजे पक्षपातीपणे निर्णय दिल्याचा आरोप होणार नाही। अध्यक्षाला जर का तो निर्णय काढून घेतला तर काय फायदा होईल असं वाटतं तुम्हाला, असं न्यायालयाला वाटतं? अध्यक्षाकडनं जर हे काढून घेतलं तर जे निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती असतील ते प्रकरणाचं पूर्ण मेरिट पाहून आणि त्यामध्ये काय योग्य काय अयोग्य आहे हे पाहून निर्णय देतील आणि त्याच्यावर पक्षपातीपणे वागल्याचा आरोप होणार नाही। त्याच्यामुळे त्यांनी जे न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन, तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती रमन्नांनी हे जे सुचवलेलं आहे त्याविषयी खूप गंभीरपणे संसदेने विचार करायला हवा। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।